नमस्कार, आसावरीज कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे लोणचं बनवण्याची रेसिपी। तर याआधीही मी एक लोणच्याची रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनलवर दाखवलेली आहे। तर त्या रेसिपीमध्ये मी सर्व मसाल्यांचा वापर करून लोणचं कसं बनवायचं हे दाखवलं होतं। तर आजच्या रेसिपीमध्ये मी फक्त शेंगदाण्याचा कुटाचा वापर करून आणि त्याचबरोबर हळद आणि मीठ हे फक्त 3 इन्ग्रेडियंट्स वापरून मी हे लोणचं बनवणार आहे। तर लोणचं बनवण्यासाठी मी इथे टोटल 6 आंबे वापरलेले आहेत। जर मी याचं वजन केलं तर टोटल 2 kg किंवा 2 किलो याचं वजन भरतं। तर शक्यतो लोणचं बनवण्यासाठी आपण जो आंबा पिकवून खातो किंवा ज्या आंब्याचा आपण आमरस बनवतो तेच कच्चे आंबे आपण लोणचं बनवण्यासाठी वापर करतो। तर आता इथे मी जे आंबे वापरलेले आहेत ते कापी आंबे आहेत, म्हणजे शक्यतो हे कापून खायचे आंबे आहेत। तर आता हे जे आंबे मी इथे वापरलेले आहेत ते माझ्या घरच्या झाडाचे आंबे आहेत। तर दरवर्षी भरपूर प्रमाणामध्ये या झाडाला आंबे लागतात। शक्यतो हे आम्ही आंबे घरामध्ये जेवणासोबत खाण्यासाठी कच्चे असेच वापर करतो। तर यावर्षी मी या आंब्याचं लोणचं कसं बनवायचं हे मी तुम्हाला माझ्या आजच्या रेसिपीमध्ये दाखवणार आहे। तर चला वेळ न घालवता आपण बघूया या कापी आंब्यापासून लोणचं कसं बनवायचं ते। तर अशा प्रकारे मी या आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित बारीक, म्हणजे जेवढ्या आपल्याला फोडी हव्या असतील तेवढ्या आकारामध्ये आपल्याला या फोडी बनवून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघू शकता थोडासा पिवळसर देखील आंबा याच्यामध्ये आहे, म्हणजे तो थोडासा पिकलेला देखील आंब्याचा मी इथे वापर केलेला आहे। तर मी ज्याप्रमाणे मगाशी सांगितलं की टोटल 2 किलोच्या फोडी या आपल्या आंब्याच्या भरलेल्या आहेत। तर या फोडी मी व्यवस्थित बारीक करून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर मी याला स्वच्छ कापडाने पुसून घेतलेल्या आहेत। तर आता पुसून झाल्यानंतर शक्यतो आपण मीठ आणि हळद लावून ह्या फोडी रात्रभर ठेवतो, पण मी इथे मीठ आणि हळदचा वापर अजिबात केलेला नाही आहेत। फोडी लगेच कापून घेतल्यानंतर आपण लगेच याचं लोणचं बनवायला घेणार आहोत। तर आता या लोणच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहून घेणार आहोत। मगाशी सांगितल्याप्रमाणे या लोणच्यासाठी मी खास करून शेंगदाण्याचा वापर करणार आहे। तर तुम्ही बघू शकता एक अर्धी वाटी मी इथे आपली जी मेथी असते, मेथी दाणे असतात ते घेतलेले आहेत। 3 ते 4 लसूणचा गड्डा मी इथे वापरलेला आहे। त्याचबरोबर 1 वाटी मोहरी मी इथं बारीकवाली जी मोहरी असते ती घेतलेली आहे। आणि त्याच सेम वाटींनी मी जवळपास 2.5 वाटी आपले जे शेंगदाणे आहेत, कच्चे शेंगदाणे ते मी इथं घेतलेले आहेत। तर इथं आपण जे शेंगदाणे घेतलेले आहेत ते कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। तर कच्च्या शेंगदाण्याचाच आपल्याला आपल्या लोणच्यामध्ये वापर करायचा आहे। तर सर्वात आधी आपण काय करणार आहोत की आपली जी मोहरी आहे बारीक, ती हलकीशी बारीक वाटून घेणार आहोत। तर शक्यतो मोहरी बारीक वाटताना ती खूप जास्त बारीक अजिबात आपल्याला वाटून घ्यायची नाही आहे। फक्त 2 भाग होतील मोहरीचे इतपतच आपल्याला ती बारीक वाटून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी अजून एकदा मोहरी व्यवस्थित फिरवून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असे 2 भाग आपल्या मोहरीचे झालेले आहेत। तर अशा प्रकारे आपली मोहरी व्यवस्थित बारीक झाल्यानंतर आपण एका ताटामध्ये तिला काढून घेणार आहोत, कारण आपल्याला या मोहरीचे जे साल निघालेले आहेत ते बाजूला काढून घ्यायचे आहेत। तर ही मोहरी आपण व्यवस्थित पाकडून घेणार आहोत। तर आता यानंतर आपण आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपले जे शेंगदाणे आहेत, जे कच्चे शेंगदाणे आपण इथे घेतलेले आहेत ते आपण इथे घालणार आहोत आणि ते देखील आपण बारीक वाटून घेणार आहोत। तर मी इथं टोटल आपण 2.5 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। तर 2दा आपल्याला हे शेंगदाणे व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे। अगदी बारीक असं हे आपल्याला शेंगदाण्याचं कूट बनवून घ्यायचं आहे। जर आपलं शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित बारीक झालेलं असेल तर आपल्या लोणच्याला जी टेस्ट येणार आहे ती अतिशय उत्तम अशी टेस्ट येते लोणच्याला। त्याच्यामुळे आपल्याला शक्यतो हे कूट जे आहे ते व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं जे शेंगदाण्याचं कूट आहे ते व्यवस्थित बारीक वाटून झालेलं आहे। तर आता हे शेंगदाण्याचं कूट वाटून झाल्यानंतर आपल्याला हे कूट चाळून घ्यायचं आहे। तर इथे कूट चाळून घेण्यासाठी आपण ज्या पिठासाठी ज्या चाळण्या वापरतो तीच चाळणी मी इथे वापरलेली आहे। तर चाळणीने आपण हे शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित चाळून घेणार आहोत। जर काही शेंगदाण्याचे दाणे मोठे राहिलेले असतील तर ते देखील चाळण्यामुळे व्यवस्थित बाजूला निघतील। त्याच्यामुळे आपण हे शेंगदाण्याचं कूट चाळून घेणार आहोत।
तर अशा प्रकारे आपलं जे शेंगदाण्याचं कूट आहे ते व्यवस्थित चाळून झालेलं आहे. जर तुम्ही बघितलं, जे शेंगदाणे आपले वाटले गेलेले नाही आहेत ते व्यवस्थित या चाळणीमध्ये आपल्याला दिसतात आहेत. तर आता हे शेंगदाण्याचे कूट आपण पुन्हा एकदा वाटून घेणार आहोत, जेणेकरून तेही राहिलेले शेंगदाणे व्यवस्थित बारीक होतील. तर अशा प्रकारे व्यवस्थित आपलं जे शेंगदाण्याचं कूट आहे ते वाटून तयार झालेलं आहे. तर आता यानंतर आपल्याला यामध्ये काय काय सामग्री घालायची आहे ते मी इथं तुम्हाला सांगणार आहे. तर या शेंगदाण्याच्या कुटामध्ये आपली जी मोहरी आहे, जी आपण बारीक वाटून घेतलेली मोहरी होती, ती आपण सर्वप्रथम याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता ही मोहरी जी आहे ती आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर आपली मोहरी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत ती म्हणजे हळद. तर मी इथे टोटल अर्धी वाटी, ज्या वाट्या आपण पहिल्याही मेजरमेंटसाठी वापरलेल्या आहेत त्याच सेम वाटींनी मी इथे अर्धी वाटी हळद घालणार आहे. तर आपली जी हळद आहे ती देखील आपण या शेंगदाण्याच्या कुटामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर आपली हळद व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. तर मी इथे जवळपास 3 पावशर वाटी इथे मी मीठ वापरलेलं आहे, म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त असं मी इथे मीठ वापरलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता. तर हे मीठ देखील आपल्याला या सारणमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं मीठ, हळद आणि मोहरी आणि शेंगदाण्याचं कूट असं व्यवस्थित सारण जे आहे ते तयार झालेलं आहे. तर आता आपण हे जे बनवलेलं सारण आहे ते आपल्या आंब्याच्या फोडींमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर हे जे सर्व पदार्थ आहेत ते आपल्याला व्यवस्थित कोरडेच असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर याच्यामध्ये मी अजून तेलाचा वापर केलेला नाही आहे. तर व्यवस्थित मी हे सर्व पदार्थ आधी कोरडेच मिक्स करून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या ज्या फोडी आहेत त्या व्यवस्थित मिक्स करून झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता आपलं जे सारण आहे ते व्यवस्थित प्रत्येक फोडीला लागलेलं आहे. आता यानंतर आपण याच्यामध्ये तेलाचा वापर करणार आहोत. तर मी इथे जवळपास 1 वाटी तेल इथे मी वापरलेलं आहे. हे तेल जे आहे ते आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तर आपलं तेल जे आहे ते गरम झाल्यानंतर आपले जे मेथी दाणे आहेत आणि आपलं जे लसूण आहे ते आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं तेल जर व्यवस्थित गरम झालेलं असेल तर आपले जे मेथी दाणे आहेत ते सर्वप्रथम आपण या तेलामध्ये तळून घेणार आहोत. हलकासा लाल रंग येऊसपर्यंतच आपल्याला हे मेथी दाणे तळून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपले जे मेथ्या आहेत ते व्यवस्थित तळून झालेले आहेत. ते एका वाटीमध्ये आपण त्याला काढून घेणार आहोत. तर यानंतर आपण याच्यामध्ये आपला जो लसूण आपण सोलून घेतलेला होता तो देखील आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. हलकासा लाल रंग येऊसपर्यंत आपल्याला हा लसूण तळायचा आहे. जर हा आपण लसूण तळून जर आपल्या लोणच्यासाठी वापरला तर अतिशय उत्तम अशी टेस्ट आपल्या लोणच्याला येते. त्याच्यामुळे मी हा लसूण तळून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित आपला जो लसूण आहे तो तळलेला आहे. तर आपला लसूण आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि आपलं जे तेल आहे ते आपण व्यवस्थित थंड करण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर अशा प्रकारे आपण जे मेथी दाणे आणि लसूण तेलामध्ये तळून घेतलेले होते ते देखील व्यवस्थित थंड झालेले आहेत. आता हे मेथी दाणे आणि लसूण आपण आपल्या लोणच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण जे तेल थंड करण्यासाठी ठेवलेलं होतं ते तेल देखील आपण या लोणच्यामध्ये घालणार आहोत आणि ते देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर आता हे जे लोणचं आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण याच्यामध्ये आपण जे मेथी दाणे, लसूण आणि त्याचबरोबर तेल वापरलेलं आहे ते सर्व फोडींना व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे.
तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपलं जे लोणचं आहे ते व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। सर्व फोडींना आपण जे बनवलेलं सारण होतं किंवा तेलाचा वापर केलेला होता ते देखील सर्व फोडींना व्यवस्थित लागलं गेलेलं आहे। तर अशा प्रकारे आपलं जे लोणचं आहे ते बनवून तयार झालेलं आहे। मस्त असा खमंग वास या लोणच्याचा घरामध्ये पसरलेला आहे। अगदी सोपी पद्धत आहे ही लोणचं बनवण्याची आणि त्याचबरोबर लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळे सहजरित्या हे लोणचं खाऊ शकतील असं हे लोणचं बनलेलं आहे। लहान मुलांना तर नक्की आवडेल अशी ही लोणच्याची रेसिपी आहे। तर या लोणच्यामध्ये आपण तिखट अजिबात वापरलेलं नाही आहे, त्याच्यामुळे लहान मुलंही अगदी आवडीने खातील असं हे लोणचं बनलेलं आहे। तर ही माझी खास करून आजीची रेसिपी आहे। या पद्धतीचं लोणचं मी आधी कोणी बनवलेलं अजिबात बघितलेलं नाही आहे। शक्यतो लोणचं बनवण्यासाठी वेगवेगळ्या मसाल्याचा वापर केला जातो किंवा आपल्याला जो आयता खार मिळतो लोणचं बनवण्याचा त्याचा देखील वापर केला जातो। तर मी इथे कोणत्याही वस्तूचा वापर न करता फक्त शेंगदाण्याच्या कुटाचा मी इथे वापर केलेला आहे आणि त्याच्यापासून मी हे लोणचं बनवलेलं आहे। तर तुम्हाला कशी वाटली ही माझी शेंगदाण्याच्या कुटापासून बनवलेली लोणच्याची रेसिपी मला नक्की कमेंट करा। जर हे लोणचं अशाच पद्धतीने तुम्ही जर घरी बनवलं तर तुम्हाला सर्वांना अगदी मनापासून आवडेल असं हे लोणचं घरामध्ये बनलं जातं। तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करावी अशी माझी इच्छा आहे। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी मला नक्की कमेंट करा आणि त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।